श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. चारित्र्याचा विकास घडविते तेच खरे शिक्षण. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. आपल्याला सुद्धा हा नरदेह प्राप्त झालेला आहे. मग या आपल्या नरदेहाचं चारित्र्य म्हणजे काय आणि चारित्र्याचा विकास म्हणजे काय? आपण शाळेमध्ये गेलो, शाळेमध्ये शिक्षण आपल्याला पाहायला मिळतं. शाळेमध्ये आपण शिक्षण घेतो. लहानपणापासून छोटा शिशू मोठा शिशू पासून ग्रॅज्युएट पर्यंत आपण शिक्षण घेत असतो. परंतु आपले चारित्र्य काय आणि चारित्र्याचा विकास म्हणजे काय? जी मानवी नीतिमूल्यांची जोपासना व्हावी, आपल्याला ज्याप्रमाणे आपण अभ्यास करायचो, अभ्यास केला की चांगले आपल्याला मार्क मिळायचे, अभ्यास नाही केला तर कमी गुण मिळायचे. परंतु जे प्रगती पुस्तक मिळायचं त्या प्रगती पुस्तकावर आपली वर्तवणूक पाहायला मिळायची. काय असायची? चांगली, बरी, असाधारण. बघा प्रत्यक्षात भाग कसा आहे. मग विचार केला, मग आपले चारित्र्य केव्हा घडेल? आता चारित्र्य घडवायचं आहे, समर्थाने उत्तमाचा भाग दिलेलाच आहे. ऐश्वर्य संपन्न, नीती संपन्न आणि चारित्र्य संपन्न होणारच आहे. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. जसं पिंडामध्ये बीज पेरू ना, ते बीज पेरल्यानंतर जी सत्वगुणाची फळे आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ती सत्वगुणे उत्तम प्रकारे मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्या प्रकारे आपण शेतामध्ये धान्य पेरतो, बीज पेरतो, आणि त्याचप्रमाणे आपल्याला बघा त्या प्रकारची शेत, त्या प्रकारची वनस्पती, त्या प्रकारची बीज पेरलेलं आहे ते रोप अंकुर आपल्याला पाहायला मिळतं. आता एवढं कार्य केलं तरी सुद्धा लोक आपल्या चारित्र्यावर हसतात. म्हणजेच काय? समर्थ म्हणाले, आपण कितीही कार्य केलं, कितीही कर्म केले, कितीही काम केलं तरी सुद्धा लोक आपल्या चारित्र्यावर हसतात. आपण जेव्हा चांगलं काम करू तेव्हा लोक आपल्या आजूबाजूला न दिसता बाहेरून पाहत असतात. ते दूरवर असतात. बघा कसा भाग दिलेला आहे. जसा गुळाचा खडा असतो ना, किंवा साखरेचे कण जिथे जिथे पडलेले आहेत तिथे मुंग्या येतातच ना, मुंगळे येतातच ना. भाग मुंगळ्यांचा नाही, भाग मुंग्यांचा नाही. पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ. परंतु जिथे चांगलं आपलं हातातून सत्कर्म घडत आहे तिथे लोक आपल्याला पाहायला येणार नाही. ती दूरवरून पाहतील, परंतु जवळ येण्याचा त्यांना मार्ग मिळणार नाही. परंतु ज्याप्रमाणे आपल्या हातून जसे वाईट कर्म घडतील त्याचप्रमाणे लोक त्या क्षणाला आपल्या समोर हजर राहतील आणि आपल्या चारित्र्याचा संपूर्णपणे विकास करतील. म्हणजेच काय? विचार करा. तेव्हा चारित्र्याचा विकास नाही होणार, तेव्हा चारित्र्याचा प्रचार होईल. कारण ती लोक आहेत फक्त आपल्या हातून वाईट घडावं आणि या घरातून त्या घरामध्ये बातमी पसरावी. कारण वाईट बातमी पसरायला वेळ लागत नाही, परंतु चांगलं जेव्हा आपल्या हातून घडलेलं आहे ते समजायला खूप वेळ लागतो.
आपल्या हातून चांगलं कर्म घडलं ना, लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. कारण का? चांगलं घडलेलं आहे. सत्यमेव जयते. लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत आपण अजूनपर्यंत विचार करत आहोत, अरे यांना कळलं की नाही. परंतु वाईट बातमी, वाईट कर्म ज्यावेळी आपल्या हातून घडतं, त्यावेळी न त्यांना कळवता त्यांना कुठून कळतं ते आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणजे विचार करा, म्हणजे आपल्या वाईटावर कोण आहेत? समर्थ म्हणाले, आपण लोकांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्या कर्मावर उत्तम प्रकारे राहिला पाहिजे, उत्तम प्रकारे आत्मविश्वासाने उभं राहिलं पाहिजे. आणि जी कर्म आहेत ते कर्म सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. आपल्या चारित्र्यावर कोणी चिंतोडे किंवा आपल्या चारित्र्यावर कोणी बोलता कामा नये. आपण ज्या प्रकारे आहोत त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ही शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे. हेच खरं शिक्षण आहे. आपल्याला लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, मग शिकवलं कोणी? वाचायला शिकवलं कोणी? बरोबर की नाही? जे शिकवतात तेच गुरु आहेत. त्यांच्याच मुखातून आपण ऐकत असतो आणि आपण त्याप्रमाणे बोलत असतो. म्हणून मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव, केलेत ना 4 स्तंभ. मग जसं पिंडामध्ये पेरणी सत्वगुणांच्या संवर्धनाची केली, तर सत्वगुणी उत्तम गती प्रत्येकाला मिळणार हे निश्चित आहे. मग ज्याप्रमाणे आपण जी संगत प्राप्त झालेली आहे ती संगत उत्तम प्रकारे आपल्याला प्राप्त व्हावी, यासाठी आपल्याला कार्य करायचं आहे ना. मग आता विकास घडवायचा आहे. विकास घडवायचं साधे सुद्धा काम नाही. आपल्या हातून जर चांगलं कार्य होत असेल तर त्यातून आपला मीपणा नसावा. एखाद्याला मदत करणं ही काळाची गरज आहे. परंतु आपण एकमेकांना मदत करतो आणि आपण आपला मोठेपणा दाखवत असतो. ह्याला विकास म्हणत नाही. विकास म्हणजे काय? आपल्या यशामध्ये टप्प्याटप्प्याने पुढे जाणे. जसे आपण पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा असे फ्लोअर असतात बघा, जिने असतात. जसं स्टेप बाय स्टेप आपण वर जातो तेव्हा त्यांच्या घरी आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मग तसंच आपल्याला यशाचं शिखर गाठायचं आहे. स्टेप बाय स्टेपच जावं लागेल ना. हां, लिफ्ट असेल तर प्रश्न वेगळा, परंतु जिन्याने प्रवास करायचा आहे. मग शेवटी विकास करायचा आहे ना. मग आपला संपूर्णपणे आपल्या आत्मविश्वासावर कायम निश्चय असणं गरजेचं आहे. आपल्याकडे ऐश्वर्य असो, नीतिमत्ता असो, चारित्र्य संपन्न असो, परंतु कधीही मीपणा नसावा. ही शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे ना. कारण सर्व कार्य त्याच्या दृष्टी खालून गेले असे काहीच नाही उरले. त्याच्या दृष्टी खालूनच सर्व काही गेलेले आहे. मग आपल्याला असं वाटतं की मला कोणी पाहत नाही, पण आपल्या हातून का म्हणून वाईट घडावं, का म्हणून आपण खोटेपणा, बरोबर की नाही? इतरांशी बोलत असताना आपण लगेच खोटं बोलतो, मग शेवटी आपले चारित्र्य खराब होतं. आपण आपल्या चारित्र्याला धक्का देता कामा नये. आपण प्रत्यक्ष धुतल्या तांदळासारखं असलं पाहिजे. फक्त वरून नसावं. वरी वरी वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे, तशात निघत नको. जशी आपण आंघोळ करतो, संपूर्ण शरीरावरचा मळ निघून जातो, परंतु आतला मळ काढायचा आहे. म्हणजेच काय? जे विषय वासनेला धरून आहोत ते विषय वासनेला स्वच्छ करायचे. तरच प्रत्यक्षपणे ही संकल्पना रुजण्यासाठी आपल्याला आत्तापासूनच, म्हणजे आपलं बालपण होतं त्या बालवयातच सद्बुद्धीची जागृती केली पाहिजे. बुद्धी देणे भगवंताचा आहे. मग आपला जो पाया आहे ना तो मजबूत असणं गरजेचं आहे. मग सत्कर्म आचाराचा पाया जर आपल्या बालपणापासून बालमनामध्येच याच वयात दृढ झाला तर भविष्यामध्ये आपला भावी काळ
ऐश्वर्य संपन्न, नीती संपन्न आणि चारित्र्य संपन्नच होणार, यावर विश्वास ठेवून सद्गुरू आज्ञेने आपण नामस्मरण करता आलं पाहिजे. विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण देणे ईश्वराचे, परमेश्वराची कृपा आहे. त्याच्या छत्रछायाखाली आपण वावरत असतो, बरोबर की नाही? म्हणून मी देवाचा आणि देव माझा. जय जय रघुवीर.